अ पासून आपला जो क्रम आहे तो क्रम आपण कसा घेतो, विल्हे मांडणीनुसार. म्हणजे अम पासून आपण सुरुवात केली तर अम, अ, आ, ई असे आपण शब्द पाहत जाणार आहेत. बरोबर. तर बघा, या ठिकाणी आपल्या असं लक्षात येते की अंक म्हणजे आकडा किंवा मांडी. हा बघा, जे आपण पालखंड मांडतो, पालखंड, पालखंड, विदर्भात याला पालखंड सुद्धा म्हणतात. पालखंड मांडून बस. बरोबर. तर जो आपण पालखंड मांडतो, बरोबर, त्यालाच अंक, बरोबर, अंकात बसा म्हणजेच मांडी घालून बसा. आकडा, हा आकडा एक वेगळा शब्द आहे. आकडा म्हणजे जे अक्षर असतात. गुड आफ्टरनून मॅडम, मुंडे मॅडम, गुड आफ्टरनून. अंगण, आवार, परुस किंवा परस, परस बाग म्हणतो ना आपण, परस, परस, आकार किंवा परस इत्यादी शब्द. अंग, शरीर, देह, तनु, याला तन सुद्धा म्हणतात. तन, तन म्हणतो ना आपण, शरीर, देह, काया, कुडी. वपू, हा एक शब्द लक्षात ठेवजा. वपू म्हणजे सुद्धा अंग होते. वपू म्हणजे अंग. अंगण, आवार, परुस, परस, अंगार, इंगळ, बरोबर. अंगार म्हणजेच इंगळ. आपल्याकडे एक प्राणी सुद्धा आहे, कीटक, ज्याला आपण इंगळी म्हणतो. बरोबर. तर तो चावल्यानंतर अंगार करतो म्हणून त्याला इंगळ म्हणतात. बरोबर. इंगळ, निखारा म्हणजेच अंगार. बरोबर. आता ही अंगार दोन प्रकारची आहे. अंगार एक म्हणजे निखाऱ्यावाली अंगार, आणि दुसरी म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट लागली तर आपण म्हणतो आग होते, अंगार होते, ती वाली इंगळ म्हणजे अंगार. ठीक आहे. आंघोळ, स्नान, शुद्धीकरण, बरोबर, किंवा शरीर शुद्धी, यालाच काय म्हणतो आपण, शरीर शुद्धी. शरीर शुद्धी, शरीर शुद्धी म्हणजेच आपण आंघोळ करतो म्हणजे शरीर शुद्धी करतो. अंश, भाग, वाटा, हिस्सा, हे आपल्याला माहिती आहे. अंत, शेवट, अखेर. अंत म्हणजे शेवट, अखेर, एंड. अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश, आकाश, नभोमंडळ म्हणजेच अंतराळ. बरोबर. अंथरुण म्हणजे जे आपण संध्याकाळी झोपायच्या आधी टाकतो ते. शय्या, बिछाना. पथारी, हा शब्द ध्यानात ठेव जा. पथारी हा पेपरला आलेला आहे. पथारी, पथारी, बिस्तरा, यालाच आपण अंथरुण असेही म्हणतो. अंधार, अंधकार, काळोख, काळोखी, तम, तिमिर. तम शब्द खूप वेळा आलाय. हा बघा, तम म्हटलं म्हणजे अंधार, आणि तमा जर म्हटलं, तमा, तमा, तर काळजी होते. तर काळजी होते. तमा म्हणजे काळजी, आणि तम म्हणजे अंधार. एका काण्याचा फरक आहे फक्त. बरोबर. तम, तमा, ठीक आहे. तम म्हणजे अंधार. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल अंबर. अंबर म्हणजे आकाश नव्हे. अंबर, हिंदीमध्ये अंबर आकाशाला जरूर म्हणतात, परंतु मराठीमध्ये अंबर म्हणजे कपडा, कापड, वसन, हा शब्द पेपरला आलेला आहे. वसन, वस्त्र म्हणजे अंबर. बरोबर. आपल्याकडे एक पितांबर नावाचा शब्द येते. पितांबर, समासामध्ये. पितांबर, पितांबर येतो का नाही समासामध्ये? तर याचा आपण घेतो पीत असे अंबर. पीत असे, पुढे गेलं रे, पीत असे, असे अंबर. अंबर म्हणजेच काय, तर पिवळे असे वस्त्र. पिवळे असे वस्त्र असा त्याचा आपल्याला उल्लेख घ्यावा लागतो. अंबर, वसन. बरोबर. तर पितांबरचा विग्रह हा असा का होतो, असा ज्यांना प्रश्न पडला असेल त्यांनी अंबर म्हणजे कापड, कपडा, वसन, वस्त्र, हे जर लक्षात असलं तर त्याचा विग्रह व्यवस्थित नीट लक्षात येतो. अगणित, अगण्य म्हणजे ज्याला गणती मारता येत नाही. अपरिमित, त्याची परिमिती नाहीये. अमित म्हणजे भरपूर. अमेय म्हणजे सुद्धा भरपूर, आणि असंख्य म्हणजेच अगणित. अगत्य, आस्था, अगत्य म्हणजे आस्था, आस्था नाही, आस्था. कळवळ, कळवळ, ज्याला आपण कणव सुद्धा म्हणतो. कणव, कणव, कळवळ, अगत्य, कळवळ, आपुलकी, कळवळा किंवा आदर. पोट तिडीक, हा शब्द पेपरला आलेला आहे. पोट तिडीक, पोट तिडीक, बरोबर, इत्यादी शब्द आपल्याला अगत्य, आपण म्हणतो ना तुमची अगत्य येण्याची असावी, बरोबर, अशा प्रकार आहे तो. ठीक आहे. अग्नी, आग, अनल, विस्तव, वन्नी, अंगार, पावक. पावक हे तीन शब्द ध्यानात ठेवजा. पावक, हुताशण आणि शिखा. शिखा, शिखी, बरोबर, याला सुद्धा अग्निशिखा बोललं जातं. अग्निशिखा किंवा शिखा जरी म्हटलं तर शिखाचा खरा अर्थ होतो जाळाच्या ज्या लाटा उठतात ना, जाळ, आपण जे आग म्हणतो, आगाच्या ज्या लपेटा उठतात, किंवा आपण काय म्हणू त्याला, लाटा उठतात, किंवा ज्याला आपण म्हणू लाटा, हा लाटाच म्हणतो, लपेटा काय म्हणू सांगता येईल तुम्हाला कोणाला? बरोबर. अडकत आहे.
अडकत आहे ना मॅडम? तुमच्याकडे रेंज नसेल, व्हिडिओ पॉज होत आहे. तुमच्याकडे रेंज नसेल, बाकीच्यांना जमतंय का? तर स्टॉप होत आहे. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. आय नो. एक मिनिट द्या मला. नो नो नो, व्यवस्थित चाललंय, व्यवस्थित चाललंय. क्लिअर आहे का? एकदा क्लिअर सांगा मला, क्लिअर येतंय का? आवाज अडकतोय का चित्र अडकतंय? ओके ओके ओके. बहुतेक तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना अडकतंय त्यांच्याकडे, बरोबर. त्यामुळे त्यांना अडचणी येऊ शकतात, परंतु माझ्याकडून कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, चालेल, पुढे जाऊ. बघा, अगत्य, आस्था, कळवळ, आपुलकी, कळवळा, आदर, पोट, तिडी, अग्नी, यामध्ये हे 3 शब्द ध्यानात ठेवजा. पावक, हुताशण आणि शिखा, बरोबर. अग्नीच्या ज्या ज्वाला उठतात ना मोठमोठ्या, त्याला शिखा असं म्हणतात. अघटित म्हणजे जे असं वाटलंच नव्हतं की असं घडेल, परंतु ते घडलं, त्याला अघटित असं म्हणतात, बरोबर. विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य, ज्याचं संभाव्यता नव्हती असं घडून गेलं, त्याला आपण अघटित असं म्हणतो. किंवा वाईटाला सुद्धा अघटित असंही म्हणतात. जे काय वाईट घडलं त्याला सुद्धा अघटित म्हणतात. अघोर, अघोरी ऐकलं असेल तुम्ही. अघोर म्हणजे भीतीदायक, भयंकर, वाईट, बरोबर. जे अघोरी असतात, अघोरी एक साधू प्रकार आहे. अघोरी एक साधू प्रकार आहे, ठीक आहे, ओके. अघोरी एक साधू प्रकार आहे, परंतु अघोर म्हटलं तर भीतीदायक, भयंकर, वाईट, बरोबर. अघोरी हे नाम आहे, अघोर हे विशेषण आहे, ठीक आहे. पुढे जाऊ. अचंबा म्हणजे आश्चर्य, विस्मय, विस्मय हा शब्द पेपरला आलेला आहे. विस्मय, नवल, नवल म्हणजे काहीतरी वेगळं. अचंबा म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीच्या अचंब्यात पडणे, बरोबर, किंवा आश्चर्य, त्याला अचंब्य असं म्हणतात. अचपळ म्हणजे खोडकर, चंचल. अचपळ म्हणजे खोडकर, चंचल. अचल, चल म्हणजे हालचाल, आणि अचल याचा विरुद्धार्थी शब्द आहे शांत, स्थिर. अचानक, अनपेक्षित, एकाएकी घडलेली गोष्ट, जिला आपण अचानक असं म्हणतो, ठीक आहे. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल अडचण, अंतराय, हेच अडचण. अंतराय लक्षात ठेवजा, अंतराय म्हणजे अंतर नाही, तर अडचण आहे, अडचण, बरोबर. अंतराय, अडचण. अवरोध, आडकाठी, मोडता, आपण म्हणतो मोडता पाय घेतला, बरोबर. तिसरा पाय काढणे म्हणजे अडचण निर्माण करणे, ठीक आहे, त्या पद्धतीने मोडता. विघ्न, व्यत्यय, व्यवधान हा शब्द पेपरला आलेला आहे, व्यवधान, बरोबर, व्यवधान. अडथळा, आडकाठी, मनाई, मज्जाव, बरोबर. अतिथी, पाहुणा, अभ्यागत हा ध्यानात ठेवजा. अभ्यागत म्हणजे अचानक आलेला, त्याला म्हणतात पाहुणा, बरोबर. तो कधी कधी नकोसा पण असतो बऱ्याच लोकांना. पाहुणे येते घरा, दार खिडक्या बंद करा, असा प्रकार आपल्या लक्षात येतो, ठीक आहे. म्हणून अभ्यागत म्हणतात त्याला. काय म्हणतात? अभ्यागत. अत्याचार, छळ, छळ, छळ नाही फडकत, ओके ओके. अत्याचार, छळ, छळवणूक, जाच, जाच. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते म्हणजे माझ्यावर अन्याय करते, अत्याचार करते, ठीक आहे. त्रास, बरोबर, जाच, लक्षात ठेवजा. अनमान, अनमान म्हणजे हैगय, अनमान म्हणजे हैगय, उपेक्षा, दुर्लक्ष, बघा, दुर्लक्ष झालं, हे दुर्लक्ष असायला पाहिजे, दुर्लक्ष. अनादर म्हणजे अनमान, अनमान किंवा अपमान जरी म्हटलं तरी चालेल त्याला. अनमान, अपमान, अपमान, अपमान. आपण म्हणतो ना, काय बुवा, त्याच्या त्याच्या कार्यक्रमात गेलो आणि त्याने साधा रामरामही नाही केला, म्हणजे काय केलं? अनादर केला, अपमान केला. त्याला आन, आन म्हणजे गरिमा, गौरव, मर्यादा, महिमा, महात्म्य, शान, म्हणून काही आन बिन आहे की नाही तुला, बरोबर, तशा पद्धतीने. अनाथ, असहाय, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी, ज्याला कोणी नाही असा तो म्हणजे अनाथ, ठीक आहे. अन्न, आहार, भोज, खाद्य, जे आपण जेवतो त्याला आपण अन्न असं म्हणतो. अपंग, व्यंग, व्यंग म्हणजे अपंग. अधू, अधू म्हणजे त्याचा कुठला तरी एखादा अवयव व्यंग आहे म्हणून त्याला अधू म्हणतात. लुळा, लुळा पांगळा, लुळा पांगळा, विकलांग म्हणजे अपंग. अपघात म्हणजे दुर्घटना, अपघात म्हणजे दुर्घटना, ठीक आहे. पुढे पाहिलं आपण अपमान, मानभंग, अनादर, अवमान, अनमान, बरोबर, अवमान. हा शब्द अनमान पेक्षा अवमान असायला पाहिजे.
अवमान, अवमान, ठीक आहे, अनमान नाही. अपरा म्हणजे वार, अपरा म्हणजे वार. एक एक अर्थ होतो वार, दुसरा अर्थ खालच्या प्रतीची भक्ती. भक्तीचे दोन प्रकार आहेत, एक परा, परा, आणि दुसरी अपरा, 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 असे दोन भक्तीचे प्रकार आहेत. तर अपरा म्हणजे भक्ती सुद्धा होते, बरोबर. तर एक म्हणजे वार आणि दुसरी म्हणजे भक्ती, ठीक आहे. तर अपराध म्हणजे गुन्हा, दोष. अपाय, इजा, त्रास. अपेक्षा भंग म्हणजे हिरमोड, एखाद्या गोष्टीची अपेक्षा केली तर अपेक्षा भंग होतो आपला, त्यालाच आपण हिरमोड असंही म्हणतो. अभिनंदन म्हणजे गौरव, बरोबर, शाबाशी. अभिनव, आता हा शब्द लक्षात ठेवजा, अभिनव म्हणजे अद्ययावत, अद्ययावत. नवळका म्हणजे नवीन, आजचा, नव, बरोबर, नवा, नवीन, नूतन. अर्वाचीन आणि आधुनिक या दोन्ही शब्द समानार्थी आहेत, ध्यानात ठेवजा. अर्वाचीन, आधुनिक आणि अभिनव हे तिन्ही शब्द एकच अर्थ दाखवितात, बरोबर. तो म्हणजे नवीन, आत्ताच्या काळातला, आजचा, नवळका, ठीक आहे. अभिनव, अर्वाचीन, आधुनिक. अभिनेता, तारा, नट, ज्याला आपण हिरो म्हणतो, बरोबर, त्याला आपण हिरो, हिरो असंही म्हणतो, तारा, नट. अभिमान, गर्व, ताठा, ताठा सुद्धा म्हणतात त्याला, गर्व, ताठा, बरोबर. अभिवादन, बघा हे जे शब्द घेत चालू मी, हे शब्द तुम्हाला समजतील तेच शब्द ठेवले, बरोबर. उर्वरित शब्द आपण पुढे घेणार आहे, ठीक. त्यामुळे कंटिन्यू करा. अभिमान, गर्व. अभिवादन, नमस्कार, वंदन, प्रणाम. नमस्कार, वंदन, प्रणाम. अभिवादन करणे म्हणजे एखाद्याला नमस्कार करणे म्हणजे अभिवादन करणे, वंदन, प्रणाम. अभ्यास, सराव, परिपाठ, व्यासंग, व्यासंग किंवा याला आपण अध्ययन असंही म्हणतो. काय म्हणतो? अध्ययन, 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 अध्ययन. अभ्यास, व्यासंग, सराव, परिपाठ, अध्ययन. अमाप भरपूर, खूप, पुष्कळ, विपुल. अमित म्हणजे अपार, बहुत, असीम, अमर्याद, अतिशय. शब्द परत परत येतात, बरोबर. अमृत, पियुष, सुधा, संजीवनी. सुधा, इथं लक्षात घ्या, सुधाकर जे नाव येते, सुधाकर, सुधाकर, यामध्ये याचा अर्थ असा होतो की सुधाकर म्हणजे चंद्र, सुधाकर म्हणजे चंद्र, आणि सुधा म्हणजे अमृत, सुधा म्हणजे अमृत. हे ध्यानात ठेवजा. सुधाकर म्हणजे चंद्र आणि सुधा म्हणजे अमृत. बिकॉज ऑफ सुधा आहे हातात, कर म्हणजे हात, सुधा आहे हातात ज्याच्या असा तो, तर तो चंद्र आहे, बरोबर. त्याला आपण बहुव्रीही समासामध्ये घेतो, बरोबर. सुधा आहे हातात ज्याच्या असा तो, तो चंद्र. मात्र सुधा म्हणजे अमृत, म्हणजेच अमृत चंद्राच्या हातात आहे असा त्याचा अर्थ आपल्याला निष्पन्न होताना दिसतो. अरण्य, रान, वन, कानन, विपिन, जंगल. आणखी एक शब्द आहे याला, कांतार. कोणता आहे? कांतार, कांतार. मध्ये एक मूवी आला होता कांतारा, बरोबर. कांतारा म्हणजे जंगली, कांतारा म्हणजे जंगली, बरोबर. तर अर्ज, अर्ज म्हणजे प्रार्थना, विनंती. अर्ज म्हणजे प्रार्थना, विनंती. कंटेंट मध्ये पीडीएफ मिळतील ना? हो, 100% मिळतील, 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 100%. ह्या सगळ्या पीडीएफ मी माझ्या हाताने टाईप केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला निसंकोच ह्या सगळ्या पीडीएफ भेटतील, ओके. अर्ज म्हणजे प्रार्थना, विनंती. तो अर्ज किया आहे असं म्हणतात काय म्हणतात? अर्ज किया आहे, मग पुढे शेर टाकतात, बरोबर. शेर शायरीमध्ये ते अर्ज बिर्ज असते. अर्ज किया आहे किंवा प्रिन्सिपलला विनंती अर्ज, तर हे सगळे विनंतीचा प्रकार आहे. काय आहेत? अर्ज म्हणजेच विनंती, बरोबर. अर्ज म्हणजे कागदी विनंती असंही घेऊ शकतो आपण, कागदावर लिहिलेली विनंती, ठीक आहे. अवघड, कठीण, बिकट. अवचित, औचित म्हणजेच अचानक, एकदम, एकदम अचानक आलेला, अवचित आलेला. अवर्षण म्हणजे दुष्काळ, ध्यानात ठेवजा, अवर्षण. काय हा? अवर्षण म्हणजे दुष्काळ, अवर्षण म्हणजे दुष्काळ. अविरत म्हणजे सतत, अखंड, खंड न पाडता, सतत एखादी गोष्ट चालू आहे त्याला अविरत म्हणतात, काय म्हणतात? अविरत. पुढे गेलो. अश्रू, आसू, बरोबर. डोळ्यातील खारट पाणी म्हणजे अश्रू. अश्व, वारू, तुरुंग, हय, घोडा, त्याला आपण अश्व असं म्हणतो. तुरंग, तुरुंग, एक रू जर केला तर तो जेल होतो, पण तुरंग म्हटला तर तो घोडा होतो. तुरंग, ध्यानात ठेवजा, तुरंग, बरोबर. अहंकार, गर्व, घमेंड, दर्प, पोत म्हणजे अहंकार, बरोबर. गर्व, घमेंड, दर्प, पोत, ताठा, बरोबर. गर्व हे सगळे अहंकाराचा प्रकार, गर्व, घमेंड, बरोबर. अही, एक शब्द येतो बघा आपल्याकडे समासामध्ये, अही नकुल, अही नकुल,
हे नकुल, हे नकुल. नकुल हा पांडवांपैकी एक भाऊ होता. आणि अही म्हणजे नाग, साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फणी इत्यादी शब्द आपण आपल्या सापाला देऊ शकतो. अही, त्याला आपण अही म्हणतो. आई म्हणजे माता जननी, माता जननी, माय, माऊली, जन्मदा, जन्मदात्री, जन्मदाती. आकाश, आभाळ, गगन, नभ, अंबर, अवकाश, अंतरिक्ष, व्योम हा शब्द ध्यानात ठेवा. हे दिनमणी व्योमराज. व्योमराज म्हणजे आकाशाचा मालक आणि व्योम म्हणजे आकाश. बरोबर. एक शब्द येतो आपल्याकडे व्योमराज. व्योमराज म्हणजे आकाशाचा मालक म्हणजे देव. देवाला हा शब्द वापरला जातो व्योमराज. ठीक आहे. परंतु व्योम म्हणजे आकाश. व्योम म्हणजे आकाश. ख ख म्हणजे सुद्धा आकाश, अंतराळ. आणि हे दोन शब्द ध्यानात ठेवा. वियत वितान, वियत वितान, वियत वितान हे दोन शब्द तुम्हाला 100% आकाश सांगतात. वियत वितान. आणि या शब्दावरून आकाशात उडणाऱ्या जे काय गाडी असते आपली त्याला विमान म्हटलं गेलं. वियत वितान, विमान. बरोबर. अशा प्रकारे हे शब्द आहेत. आख्यायिका म्हणजे एखादी गोष्ट, गोष्ट, लोककथा, दंतकथा, मिथ्या. बरोबर. ज्याला आपण मिथ्या कथा असंही म्हणतो. बरोबर. आग्रह, हट्ट, हेका, अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. म्हणजे आग्रह केला होता, अट्टहास केला होता. बरोबर. अट्टहास. बरोबर. आजारी, पीडित, रोगी. त्याला आपण आजारी असं म्हणतो. ठीक आहे. करेक्ट करेक्ट मॅडम. चंद्र अगदी बरोबर. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल आज्ञा. आज्ञा म्हणजे आदेश, हुकुम, ऑर्डर. बरोबर. ऑर्डर. आठवडा, सप्ताह, हप्ता, सप्ताह, हप्ता. हप्ता वसुलीवाले हप्ता म्हणतात त्याला. ठीक आहे. हप्ता. आठवण, स्मरण, स्मृती, सय म्हणजे आठवण. आतुरता, उत्सुकता, उत्कंठा, 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 उत्सुकता म्हणजे आतुरता. बरोबर. आदर, मान, सन्मान. आदर, मान, सन्मान, मान सन्मान म्हणजे आदर. हर्ष, आनंद, हर्ष, तोष. तोष म्हणा का संतोष म्हणा, दोन्हीही आनंदाचे प्रकार आहेत. ठीक आहे. तोष, संतोष. मोद, प्रमोद, उल्हास. उद्धव म्हणजे आनंद. उद्धव म्हणजे आनंद. ध्यानात ठेवजा, हा पेपरला आलेला प्रश्न आहे. उद्धव. आपत्ती म्हणजे संकट. अरिष्ट, त्याला आपण अरिष्ट सुद्धा म्हणतो. अरिष्ट. आपत्ती म्हणजे संकट, अरिष्ट. आपुलकी म्हणजे जवळीकता. बरोबर. आपुलकी म्हणजे जवळीकता. आपलं मानणे म्हणजे आपुलकी. ठीक आहे. आपलं मानणे म्हणजे आपुलकी. किंवा बघा आयुष्य. आयुष्य म्हणजे जीवन. ह्यात, ह्यात, ह्यात म्हणजे जिवंत असणे. बरोबर. ह्यात म्हणजे जिवंत असणे. ह्यात म्हणजे जिवंत असणे. आयुष्य ह्यात. आरंभ, सुरुवात, प्रारंभ. बरोबर. त्याला आपण श्री गणेशा असंही म्हणतो. बरोबर. कोणामा, श्री गणेशा इत्यादी. आरसा, दर्पण, मुकूर शब्द ध्यानात ठेवला. मुकूर, आरसा. आदर्श हा एका वेगळ्या प्रकारे आरशाचा समानार्थी शब्द बनतो. बरोबर. तसं बघा, एखाद्याला समोर, एखाद्याच्या समोर एखादा आयडॉल असणे म्हणजे आरसा ठेवणे. आयडॉल असणे म्हणजे आरसा ठेवणे. बरोबर. आरसा ठेवणे. आरोग्य, तब्येत, प्रकृती. प्रकृती ही ती वाली प्रकृती नाही, तर ही शरीर प्रकृती. कोणती? शरीर प्रकृती. आरोप, आळ, तक्रार. आरोपी, गुन्हेगार, अपराधी. आळशी, कुच्चर, निरुद्योगी, आयदी, आळसट हेच आळशी. आवश्यकता, जरुरी, निकड, गरज म्हणजे आवश्यकता. आवाज, नाद, निनाद, रव म्हणजे आवाज. रव हा शब्द ध्यानात ठेवजा. आवाज, आवाजमा असा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो. आवाजमा, मेरी आवाज मा कोई दिक्कत है म्हणजेच आवाजात. बरोबर. आवाजमा म्हणजे आवाजात. व्हिडिओ अडकत आहे. अरे यार, व्हिडिओ का अडकत आहे तुमचा? बाकीच्यांचा व्हिडिओ अडकतोय का? जे लाईव्ह आहेत त्यांनी कृपया मला सांगा कोणाकोणाचा व्हिडिओ अडकतोय. अडकतोय. द्वारका गित्ते मॅडम, मुंडे मॅडमचा व्हिडिओ अडकतोय, बाकीच्यांचा अडकतो का नाही अडकत मला सांगा बरं. हा बघा. आवाजमा, आशा, इच्छा. आशीर्वाद, शुभचिंतन. आशीर्वाद, शुभ चिंतन. ठीक आहे. तर कोणाचा व्हिडिओ अडकत असेल तर मला कल्पना द्या बरं, कारण माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आश्चर्य, नवल, अचंबा ध्यानात ठेवजा. आश्चर्य म्हणजेच अचंबा. आला पुढे शब्द अचंबा. विस्मय,
अचरथ बरोबर, अचरथ, अथरथ, अचोज बरोबर म्हणजेच आश्चर्य. आस, इच्छा, मनीषा, इच्छा मनीषा नाही कोणाचा नाही अडकत. नो सर, नो सर, नो सर. ओके ओके. मग मला असं वाटते की फक्त द्वारका मॅडमचा व्हिडिओ अडकतोय, तर मॅडम तुमच्याकडे ना बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम असेल, त्यामुळे तुमचा व्हिडिओ अडकतोय. आपल्याकडून काहीही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही थोड्याशा रेंजमध्ये येऊन लेक्चर करा. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आस, इच्छा मनीषा, इच्छा मनीषा म्हणजे आस, इच्छा, किंवा याला आणखी एक शब्द आहे स्पृहा, स्पृहा, स्पृहा म्हणजे सुद्धा इच्छा मनीषा आस बरोबर. आसक्ती, लोभ, हव्यास, आसक्त असणे म्हणजेच एखाद्याच्या हव्यास असणे, लोभास असणे. आसन, बैठक, आसन बैठक, बसण्याचे साधन, बसण्याचे, बसण्याचे, बसण्याचे साधन किंवा आच्छादन, साधन, आसन, आसन. ठीक आहे. आसरा, आश्रय, निवारा बरोबर. इंद्र, हा जो इंद्र आहे ना, यावर बरेचसे प्रश्न विचारले गेले इंद्रावर बरोबर. इंद्रावर बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. सुरेंद्र, देवेंद्र, शुक्र, पुरंदर, आपल्याला वाटतं हे किल्ल्याचं नाव आहे बरोबर. पुरंदर किल्ल्याचं नाव वाटतं, मात्र हे किल्ल्याला नाव इंद्राच्या नावावरून दिले नाही. मुळात हे इंद्राचं नाव आहे, नंतर किल्ल्याचं झालं. पुरंदर किल्ला आहे पुणे जिल्ह्यामध्ये बरोबर, परंतु हा पुरंदर नाव इंद्राचं आहे, ते किल्ल्याला दिलंय. वज्र प्राणी, वज्र पाणी, हा पाणी आहे, हा पाणी असा असायला पाहिजे, माफ करा ही विलांटी चुकली. वज्र पाणी म्हणजेच काय, तर वज्र आहे हातात ज्याच्या असा तो म्हणजे इंद्र. वज्र हे इंद्राचं हत्यार आहे बरोबर. वासव म्हणजे सुद्धा इंद्र. सहस्त्राक्ष बरोबर, त्याला 1000 डोळे आहेत किंवा 1000 अक्ष आहेत, तो इंद्र. नाकेश म्हणजेच इंद्र. ठीक आहे. इच्छा, आकांक्षा, आश, मनीषा, स्पृहा, लिप्सा, लिप्सा म्हणजे सुद्धा इच्छाच होती, अपेक्षा. हे दोन शब्द ध्यानात ठेवजा इच्छेसाठी. कोणते, लिप्सा आणि स्पृहा बरोबर. हे दोन शब्द आपल्याला महत्वाचे ठरतात. इज्जत, अब्रू, इभ्रत, इभ्रत, इभ्रत असाही शब्द येतो. अब्रू, इज्जत, इभ्रत बरोबर. किंवा इडापिडा, सर्व दुःख, आपण इडापिडा टळू दे म्हणजे सर्व दुःख निघून जाऊ दे. इतमाम, सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा म्हणजे इतमाम बरोबर. इतमाम. पुढे गेलो तो इतराजी, नाकुशी, नाराजी, इनाम, बक्षीस, इन्कार, नकार बरोबर. बऱ्यापैकी हे शब्द अरबी आणि फारसी मधून आलेले आहेत आणि ते आपल्या वापरात आहेत बरोबर. इन्कार म्हणजे नकार. इब्लिस, हा शब्द आम्हाला लहानपणी आमचा मास्तर म्हणायचा, काय माहिती आहे का, इब्लिस, अय इब्लिसा, असा प्रकार असायचा. ठीक आहे. इब्लिस, बदमाश, खोडकर आणि विचित्र. उनाड, त्याला आपण काय म्हणू, उनाड, 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 उनाड किंवा उंडगा, उंडगा, उंडगा म्हणजेच इब्लिश होय. इब्लिस म्हणजे इब्लिस बरोबर. उनाड, उंडगा तुम्हाला परिचित असेल हा इब्लिश शब्द बऱ्याच लोकांना. इमानी म्हणजे प्रामाणिक, एकनिष्ठ, नेक, नेकी ज्याला आपण इमान म्हणतो. इलाज, उपाय, उपाय किंवा सु शुश्रूषा, इलाज, इलाज, शुश्रूषा बरोबर. इशारा, सूचना, खूण बरोबर. इश्क, छंद, श्रृंगार, नाद, विषय, प्रीती बरोबर. इत्यादी शब्दांसाठी इश्क मिश्क वापरला जातो. मिश्क नाही, फक्त इश्क. ठीक आहे. इष्ट म्हणजे आवडते, प्रिय मानलेले. इष्ट आपण म्हणतो ना इष्टमित्र, म्हणजे आवडते, प्रिय मानलेले जे कोणी असतात त्यांना आपण इष्टमित्र असं म्हणतो बरोबर. इहलोक, इहलोक म्हणजे हा लोक, हा लोक म्हणजे पृथ्वी. पृथ्वी म्हणजे इथं प्रत्येकाला मरायचं आहे, म्हणून याला इहलोकाला मृत्यूलोक सुद्धा म्हणतात. इहलोक म्हणजे मृत्यूलोक म्हणजेच पृथ्वी म्हणजेच मानवलोक, त्याला आपण इहलोक असंही म्हणतो. पुढे गेलो. ईर्ष्या दोन प्रकारे लिहितात, एक ईर्ष्या, एक ईर्ष्या. चुरस, ईर्ष्या म्हणजे चुरस किंवा आपण ज्याला म्हणू जलस, इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, जलस. जलस शब्द वापरतो आपण मराठीमध्ये आजकाल. जलस, जलस, जलस हेच ईर्ष्या, चुरस बरोबर. एखाद्याला कॉम्पिटिशन असते ना, त्यामध्ये समोरच्याची आपण ईर्ष्या करतो. ईर्ष्या म्हणजे चुरस, जलस. ईश्वर, देव, ईश, निर्जर, निर्जर नाही रे, निर्जर नाही, निर्गुण, निर्गुण,
निर्गुण. परमेश्वर अलक्ष, बरोबर, अलख निरंजन असं म्हणतात बघा बरेचसे लोक, अलख निरंजन. तर अलक्ष, अलक्ष म्हणजे तो लक्षातही गिनला जात नाही तो. सूर, विभूध किंवा विभूत, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश, त्याला आपण काय म्हणतो, ईश्वर असं म्हणतो. उंदीर, मूषक, उकल, एखाद्या गोष्टीची उकल करणे म्हणजे उलगडा करणे, सुटका, मोकळे होणे, बरोबर. उकल करणे म्हणजे सुटका, मोकळे होणे. उच्चेश्रवा हा शब्द ध्यानात ठेवजा रे बाबू, उच्चेश्रवा. समुद्र मंथन, एक आपल्याकडे गोष्ट आहे किंवा कथा आहे की पूर्वी एकदा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केलं होतं. ते तुम्ही पोस्टर पाहिले असतील किंवा चित्र पाहिले असतील. मोठा असा पर्वत घेतला, त्याला एक साप गुंडाळला वासुकी नावाचा, मेरू पर्वताला वासुकी गुंडाळला, इकडून या देवांनी ओढलं, इकडून राक्षसांनी ओढलं, आणि त्याच्यात त्याच्या घुसळणातून मग वेगवेगळे रत्न निघाले, बरोबर. तर त्यापैकी एक ते 14 रत्न जे निघाले, त्या 14 रत्नापैकी निघालेला घोडा म्हणजेच उच्चेश्रवा होय. त्या घोड्याचं नाव उच्चेश्रवा आहे. उजेड, प्रकाश, तेज, उठावाची, उठायची, उठायची. उणीव, कमतरता, न्यून, न्यून, न्यूनता किंवा न्यूनत्व, 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 बरोबर. तर उणीव, कमीपण, बरोबर. उत्कर्ष, भरभराट, प्रगती, संपन्नता, भरभराट, बरोबर. उत्कर्ष होणे म्हणजेच प्रगती होणे, भरभराट होणे, संपन्नता होणे. ठीक आहे. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल उत्सव, समारंभ, सण, सोहळा, ज्याला आपण उत्सव असं म्हणतो, बरोबर. उत्सुक, अधीर, आतुर, उत्कंठित, ज्याला उत्सुक म्हणतो. उदर, पोट, उदर म्हणजे पोट. उदरनिर्वाह, चरितार्थ, उपजीविका, त्याला आपण योगक्षेम हा शब्द वापरतो, बरोबर. हा शब्द ध्यानात ठेवजा. योगक्षेम म्हणजे चरितार्थ, उपजीविका, ज्याला आपण रोजची आपली गरज म्हणू, त्याला आपण उदरनिर्वाह म्हणजेच योगक्षेम. एक हरिपाठात अभंग येतो बघा, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाटदावी करी धरून या, की ज्याचे जगणं, ज्याचा उदरनिर्वाह कठीण झाला, बरोबर, त्याला हात धरून, हात योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट करी धरून या दाखविशी, बरोबर. तर वाट दाखवितो, त्याला योगक्षेम म्हणजेच उदरनिर्वाह. उदास म्हणजे दुःखी, खिन्न, खिन्न होणे, उदास होणे. उधळणे, फेकणे, पसरणे, फाजील खर्च वगैरे करणे, स्वैर धावणे म्हणजे उधळणे, बरोबर. आपण म्हणतो उधळला, तो पैसा उधळला, बरोबर. तर उपदेश म्हणजे सल्ला, जो फुकटचा असतो. उपद्रव म्हणजे त्रास, छळ. उपवन, आता लक्षात ठेवजा, उपवन, उपवन हा शब्द बऱ्याच वेळा पेपरला येतो. उपवन, बगीचा, बाग, उद्यान, वाटिका. उपसंहार, उपसंहार म्हणजे सारांश. कोणतीही तुम्ही कादंबरी घेतली तर त्यामध्ये उपसंहार किंवा उपोद्घात हा पहिलं पेज असतं. त्यामध्ये काय देतात माहिती आहे का, की ज्या कादंबरीचं जे काय समजा क्लायमॅक्स असतो, क्लायमॅक्स किंवा सार असतो, तो एका पेजवर दिला जातो, त्याला उपोद्घात किंवा उपसंहार असं म्हटलं जाते, बरोबर. उपोद्घात किंवा उपसंहार असं म्हटलं जाते. पुढे जाऊ. उपहास, उपहास म्हणजे थट्टा, मस्करी, चेष्टा, बरोबर. उपसंहार. उपाय, तजवीज, इलाज, उपचार. उपासना, उपासना बघा, उपासना, उपासना, सेवा, भक्ती, पूजा, आराधना. उपेक्षा, हेडसांड, हेडसांड म्हणजे उपेक्षा, म्हणजे काय, की एखाद्याला दुर्लक्षित ठेवणे, बरोबर. हेडसांड करणे म्हणजे उपेक्षा, ठीक आहे. उमाळा, एखादा उमाळा म्हणतो ना आपण, याला प्रेमाचा उमाळा आला, बरोबर. तो उमाळा म्हणजे तरंग, लोट, उकळी, उमेद, उमेद, उमेद म्हणजे तर उत्साह, हिम्मत, धैर्य. ऊर्जा म्हणजे शक्ती. उशीर म्हणजे विलंब, विलंब. उषा म्हणजे उषक काल, पहाट, अरुणोदय, प्रातकाल, प्रभात. ऊस म्हणजे इक्षू, गोडवाला, बरोबर. ऊस म्हणजे इक्षू. उसंत, फुरसत, विसावा, विश्रांती, आराम. उसळी, उडी, उत्साह, उत्साह हा शब्द चुकला माझा लिहिताना, हा उत्साह आहे. उत्साह, उत्साह म्हणजे रूप, रूप. उब म्हणजे आधार, सुख, उष्णता, वाफ, त्याला आपण ऊब म्हणतो, बरोबर. थंडीच्या दिवसात आपल्याला गरजेची असते. ऊर्जा, शक्ती. ऋणा म्हणजे कर्ज,
ऋण म्हणजे कर्ज आणि धन म्हणजे पैसा. ठीक आहे. ऋतू म्हणजे मौसम. ऋषी, तपस्वी, मुनी, तापस. तापस म्हणजे ऋषी. ऋण म्हणजे कर्ज. ऋतू म्हणजे मौसम. ऋतू म्हणजे मौसम. बरोबर. पुढे गेलो असं येईल आपल्या एकजूट म्हणजे एकी, ऐक्य, एकता, एकमेळ. एक वार म्हणजे एकदा, 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 एक वेळ. बरोबर. एक वार म्हणजे एक वेळ. एकाग्र, एकचित्त, स्थिर, एकतान म्हणजे एकाग्र. षटकर्णी होणे हा शब्द खूप वेळा आलाय पेपरला. षटकर्णी होणे. षटकर्णी म्हणजे काय माहिती आहे का, की ज्याला आपण म्हणू की एखादा फितूर होणे. फितूर होणे म्हणजे षटकर्णी होणे. फितूर म्हणजे समजा तुम्ही आणि मी बोलतोय आणि आपलं बोलणं तिसऱ्या जवळ बोलणारा म्हणजे बोलून देणे, म्हणजे आपलं बोलणं जगभरात पसरवणे किंवा तिसऱ्या लोकांमध्ये पसरवणे म्हणजे षटकर्णी होणे. म्हणजे षटकर्णी होणे. एखादी गोष्ट बोलणारा व ती ऐकणारा या दोघांच्या पलीकडे तिसऱ्या माणसास ती कळणे म्हणजे षटकर्णी. लक्षात आलं. षटकर्णी होणे. भगवंत. करेक्ट. ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती. एहसान, दया, उपकार, कृपा. ऐक्य, एकोपा, एकी, एकत्व, मिलाप. मिलाप. बरोबर. त्याला आपण म्हणतो ना विविधतेत एकता, तो एकोपा. ठीक आहे. ऐट, ऐट म्हणजे नखरा, दिमाग, रुबाब, डौल, ताठा, मिजाज. मिजाज ध्यानात ठेवला. ठीक आहे. पुढं ऐदी म्हणजे आळशी, मंद, सुस्त. ऐपत म्हणजे कुवत. ऐपत म्हणजे कुवत, ज्याला आपण कॅपॅसिटी असं म्हणतो. ऐपत, कुवत. पुढे गेलो तर ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती, स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुखाचा उपभोग आणि सुख म्हणजे ऐश आराम. ऐश आराम. बरोबर. किंवा ओंजळभर म्हणजे अंजुलीभर, अंजूरभर. ओंजळभर म्हणजे ओंजळभर म्हणजे अंजुलीभर, 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 अंजुलीभर. उंजळभर आपण जेव्हा ना उंजळभर, अंजूरभर. ठीक आहे. ओझे म्हणजे भार, बोझा, वजन, जबाबदारी, काळजी. दोन प्रकारे हा. एक असते जे आपण उचलतो ते ओझं आणि दुसरं जे जबाबदारीचं ओझं पडलेलं असते त्याला ओझच म्हणतात. ओझे, वजन, भार. ओटा, चौथरा. वसरी, 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 वसरी. कारण आपण त्याला अजून काय म्हणतो, ओटा, चौथरा, वस्त्री. बरोबर. किंवा मग त्याला आपण आणि म्हणून पाड, पाड, पाड किंवा पार, पार. आपण ओटा असं म्हणतो. ओढा, नाला, झरा, ओहोड. ओढाळ, अनिर्बंध, उन्हाळ, भटक्या. ओढाळ म्हणजे तो जो स्वैर आहे. बरोबर. जो अनिर्बंध आहे, ज्याला कुठलेच निर्बंध नाहीत, तो म्हणजे ओढाळ. ओढाळ. ओळख, माहिती, जामीन, परिचय. बरोबर. जामीन, परिचय म्हणजे ओळख. ओवळा, ओवळा, ओवळा. एक मिनिट द्या मला. ओवळा, ओवळा. ओवळा म्हणजे अपवित्र, अमंगल, अशुद्ध. ओवळा म्हणजे अपवित्र, अमंगल, अशुद्ध. बरोबर. ओसाड म्हणजे उजाड. औक्षण म्हणजे ओवाळणे. औक्षण करतो ना आपण, ओवाळणे. कंटाळा, वीट, उबग, ती साई, ती साई. बरोबर. उबग. कच म्हणजे माघार, अडचण, संकट. आपण म्हणतो कच खाल्ली म्हणजे माघार घेतली. कच खाल्ली म्हणजे माघार घेतली. तर माघार, अडचण, संकट. कट ज्याला आपण कारस्थान किंवा डाव, 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 कटकारस्थान, डाव असं आपण म्हणतो. बरोबर. कट. कटी म्हणजे कंबर. कटी म्हणजे कंबर. कठीण म्हणजे अवघड, बिकट, क्लिष्ट, दुर्बोध म्हणजे कठीण. कठोर, निर्दय, निष्ठुर. कठोर, निर्दय, निष्ठुर. पुढे गेलो तर कड, एखाद्याचा राग शांत करणे. बरोबर. कड. परंतु कड म्हणजे एखाद्याचा राग शांत करणे एवढंच नाही, तर बघा नदीचा सुद्धा कड असतो. कड, कड, तर तो कड. कणाव म्हणजे कृपा, दया, माया, कीव, करुणा. कणाव हा शब्द पेपरला आलाय खूप वेळा. कणाव. कथा, गोष्ट, हकीकत. गोष्ट, हकीकत म्हणजे कथा.
कनक म्हणजे सुवर्ण, कांचन, सोने. हेम, हेम हा शब्द सोन्यासाठी वापरला जातो. सुवर्ण, कांचन, सोने, हेम. कन्या, मुलगीला काय म्हणतात? तर कन्या, पुत्री, मुलगी, सुता, तनया, तनुजा, आत्मजा, दुहिता. दुहिता म्हणजे दोघांचे हित साधणारी, म्हणजे सासरी बिन माहेरी दोघांचे हित साधणारी दुहिता. नंदिनी, लेख इत्यादी शब्द तिला वापरले जातात, जिला मुलगी आपण असं म्हणतो. ठीक आहे, मुलगी म्हणतो. पुढे गेलो तर कपट म्हणजे लबाडी, खोटेपणा, कावा, डाव, डावपेच, म्हणजे आपण ज्याला काय म्हणू, कटकारस्थान. कपडा, वस्त्र, पट, वसन, अंबर. कपाळ, ललाट, भाल, कपोल, निढळ. अलिक म्हणजेच कपाळ, अलिक, भाल. कबूल, मान्य, संमत, मंजूर, पसंत, अनुकूल. कमळ, पंकज, कमळाची नावं ध्यानात ठेव जा, याची नावं खूप वेळा येतात. पंकज म्हणजे पंकात जन्मणारा, त्याला आपण चिखल म्हणतो. अंबूज म्हणजे, अंबू म्हणजे पाणी, अंबूच जन्मणारा म्हणजे कमळ. नलिनी, बरोबर. हळद, पद्म, पद्मा म्हटलं तर वेगळं आणि पद्म म्हटलं तर वेगळं. सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज इत्यादी नावं कमळाला दिली गेलेली आहेत. कमळ, बरोबर. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल बघा, करडा, करडा समर्थक आहे, कठोर समर्थक, निर्दय, कडक, निष्ठूर. करडा. करणी म्हणजेच क्रिया, कृत्य, कृती. चेटूक, आपल्याकडे एक पद्धत आहे, पूर्वी होती आता नाहीये आपल्याकडे, म्हणजे पूर्वी लोक मानायचे त्याला, आता काही नसते तसं. करणी, करणी, करणी केली म्हटलं जात होतं, ते करणी चेटूक म्हणतात त्याला, जादूटोणा, चेटूक, बरोबर. तर करणी म्हणजे क्रिया, जे आपण करतो त्याला करणीच म्हणतात, बरोबर. कृत्य, कृती, चेटूक, जादूटोणा. इव्हन आणखी एक शब्द आहे बघा, तुम्ही जर गवंडी पाहिला असेल बांधकाम करणार, तर त्याच्याकडे एक साधन असतं बघा असं, त्याला इथं मूठ असते, त्याला सुद्धा करणी म्हणतात, बरोबर. गवंडी कामाचे साहित्य, गवंडी कामाचे साहित्य, गवंडी, गवंडी कामाचे, कामाचे, कामाचे साधन, गवंडी कामाचे साधन, साधन, एक साधन, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू, करणी असं म्हणतो, बरोबर. करणी. करमणूक म्हणजे मनोरंजन, बरोबर. करमणूक, मनोरंजन. करार, वचन, कबुली, ठराव. करुणा, दया, करुणा म्हणजे दया, ठीक. कलंक, डाग, बट्टा, ठपका, काळीमा. कसब, कौशल्य, कला, कला, कौशल्य, बरोबर. कसब, ठीक आहे का रे, ऑनलाईन आहेत ना रे, आहेत आहेत, बरोबर. पुढे जाऊ. कसब. कलागत, बघा, कलागत म्हणजे भांडण, हा शब्द पेपरला खूप वेळा आलाय. कलागत, लावा लावी, भांडण, कळ, वैर म्हणजे कलागत, बरोबर. कलावंत म्हणजे कलाकार, कलावंत म्हणजे कला सादर करणारा, त्याला आपण कलावंत असं म्हणतो. कल्पना, उपाय, युक्ती, शक्कल, तोड. उपाय, युक्ती, शक्कल, तोड. या मी जे शब्द सांगतोय ना, या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादा शब्द त्या समान अर्थाचा सापडला तर लिहून पाठवत जा, ठीक आहे. चला पुढे जाऊ तर बघा, कल्याण, हित, क्षेम, क्षेम हे ध्यानात ठेवजा. आपण म्हणतो ना काय क्षेम कुशल, बरोबर. तर क्षेम म्हणजे कल्याण, बरोबर, म्हणजे कल्याण. कळप म्हणजे समूह. कळस म्हणजेच कलश, शिखर, टोक. घुमट म्हणजेच कळस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कळस हे मंदिराच्या वरती असतो, बरोबर. त्यालाच आपण व्हिडिओ अडकत आहे ना. अरे द्वारका मॅडम, तुम्हाला व्हिडिओ अडकतोय बिकॉज ऑफ तुमच्याकडे इंटरनेट प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. इतरांना व्हिडिओ अडकत नाहीये, ओके. कळस, कलश, शिखर, टोक, घुमट. कवच, आवरण, टर्फल, आच्छादन. कविता, काव्य, कवन हा शब्द ध्यानात ठेवला, कवन. कणव वेगळा, कवन वेगळा, ठीक आहे. द्वारका. गीत्ते मॅडम, मुंडे मॅडम, व्हिडिओ अडकतोय बिकॉज ऑफ तुमच्याकडे रेंज नाहीये, आमच्याकडे भरपूर रेंज आहे सगळ्यांकडे, त्यामुळे त्यांचा व्यवस्थित चाललेला आहे, ठीक आहे. कविता, काव्य, पद्य. पद्य म्हणजे कविता, बरोबर, ज्याला आपण काव्य पद्य सुद्धा म्हणतो. कवन. कष्ट, श्रम, मेहनत, मेहनत, बरोबर. किंवा मग कसरत, व्यायाम, सराव, सवय, मेहनत म्हणजेच कसरत. काठ, किनारा, तीर, तट, तट, बरोबर. काठ, किनारा, तट. बघा खालची लोक सांगतात नाही अडकत आहे, त्यामुळे तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. चला पुढे जाऊ. बघा, कान, कान म्हणजे हावाला. कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय,
श्रवण ऐकण्याचं इंद्रिय म्हणजे श्रवणेंद्रिय. श्रवण म्हणजे ऐकणे, पण कानाला सुद्धा आपण कधी कधी श्रवण शब्द वापरतो. काम, कार्य, काज, कार्य, काज या व्यतिरिक्त विषय सुद्धा होते. विषय, विषय म्हणजे आपला सब्जेक्ट वाला विषय नाही, तर विषय म्हणजे विषय. ठीक आहे. काम, कार्य, काज, कामगिरी, कार्य. बरोबर. कारस्थान, कट, खल, मसलत. बरोबर. खल, ध्यानात ठेव जा, खल म्हणजे कारस्थान. बरोबर. कैदखाना, तुरुंग म्हणजेच कारागृह. रुंग, तुरंग म्हटलं तर घोडा, तुरुंग म्हटलं तर कारागृह. कार्य, काम. ठीक आहे. कार्यक्षम, कार्यक्षम. सॉरी सर, प्रॉब्लेम तो नाही नेटची क्वालिटी जास्त घेतली की तो प्रॉब्लेम येत आहे. क्वालिटी कशाला जास्त घेता, मग कमी घ्या ना, कमी क्वालिटीने पहा. ठीक आहे, चालेल. मस्त तर कारागृह, कैदखाना, तुरुंग. कार्य, कार्यक्षम. कार्यक्षम म्हणजे कुशल, दक्ष, निपुण, हुशार, निष्णात, निष्णांत, निष्णांत, निष्णात, निपुण इत्यादी शब्द आपण कार्यक्षमला वापरू शकतो. काल, काल, काल बघा, काल, काल. अवसर म्हणजे काल, अवधी, वेळ किंवा गेलेला दिवस. जो कालचा दिवस होता त्याला काल म्हणतो आपण. बरोबर. गेलेला दिवस. करेक्ट. ओके. नाव, कालांतराने, कालांतराने म्हणजे दिसा मासा. दिसा मासा म्हणजे कालांतराने. पुढे गेलो तर काळ म्हणजे वेळ, अवधी, काळजी. वेळ, अवधी, काळजी म्हणजेच माफ करा, काळ म्हणजे वेळ, अवधी. काळजी म्हणजे चिंता, फिकीर, तमा, परवा, विवंचन. त्यांना रेंजचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांना म्हणत आहे सर. ओके ओके ओके. एक काम करा, तुमच्याकडे आपण ज्या वेळेस व्हिडिओ पाहतो ना, त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन येतात. बरोबर. बॅक जायचं आणि परत व्हिडिओवर क्लिक केलं दुसऱ्या क्रमांकाच्या समानार्थी शब्दावर की तुम्हाला ऑप्शन येतात क्वालिटीची. क्वालिटी कमी करा, तुमचा व्हिडिओ अडकणार नाही. ओके. किंवा क्वालिटी हाय करा, दोन्ही करून बघा, दोन पैकी एक नक्कीच होईल. ठीक आहे. तर विवंचना म्हणजेच काळजी. बरोबर. तर बघा, कावळा, काक एकाक्ष वायस हा शब्द ध्यानात ठेवजा. वायस, वायस म्हणजे कावळा. बरोबर. काष्ठ म्हणजे लाकूड, काष्ठ म्हणजे लाकूड. बरोबर. कासव, कुर्मू, कामट, कमट, कच्छप, कच्छप. आणि कच्छ म्हणजे कासव. कच्छ म्हणजे कासव. ठीक. किंकर, नामातयाचा किंकर. किंकर म्हणजे दास, सेवक. बरोबर. किंतु म्हणजे परंतु, शंका, संशय. संशय असणे म्हणजे किंतु. बरोबर. किंमत, भाव, दर, मोल, मूल्य. किनारा, काठ, तट, तीर म्हणजे किनारा. ठीक आहे. तीर म्हणजे किनारा, तीर म्हणजे किनारा. बरोबर. पुढे गेलो. किमया म्हणजे जादूगार, जादू. चमत्कार म्हणजे किमया, किमयागार म्हणजे जादूगार. ठीक आहे. जादू, चमत्कार म्हणजे किमया. किरण, किरण म्हणजे जे सूर्याची पडते ती वाली किरण, ज्याला आपण रश्मी असं म्हणतो. रश्मी. कर, कर, किरणला सुद्धा कर म्हणतात. बरोबर. अंशु, मयूख म्हणजे किरण, मयूख म्हणजे किरण. बरोबर. 360 वापरा. हा हा 360 वापरा, 360 वापरा. मॅडम सांगितलं 360 वापरा, ज्या मॅडमला दिसत नाही त्यांनी. ओके. किल्ला, गड, दुर्ग, तट, कोट. कोट म्हणजे किल्ला. कोट म्हणजे अंगात घालायचा कोट एक वेगळा, हा कोट म्हणजे किल्ला, ज्याला आपण भुईकोट म्हणतो. बरोबर. किंवा जलकोट म्हणतो. तर जलकोट म्हणजे जलातला कोट, पाण्यातला कोट. भुईकोट म्हणजे भूमीवरचा किल्ला. बरोबर. भुईकोट. किळस म्हणजे तिरस्कार, तिटकारा, वीट. कीर्ती, प्रसिद्धी, ख्याती, नावलौकिक, लौकिक म्हणजे सुद्धा कीर्ती. किल म्हणजे मेख, खिळा किंवा पाचर मारणे, त्याला आपण म्हणतो किल मारणे म्हणजे पाचर मारणे. किव म्हणजे दया, करुणा, कृपा. किव येते ना आपल्याला एखाद्याची, किव. कुचंबणा म्हणजे धुसबट, धुसमट. कुचंबणा म्हणजे धुसमट. कुटाळी म्हणजे टवाळी, निंदा, कुचेष्टा, उपहास. त्याला आपण काय म्हणू? टवाळी, निंदा, कुचेष्टा. चेष्टा आहे पण कुचेष्टा आहे म्हणजे कुटाळी. म्हणजे एखाद्याबद्दल पाठीमागे खडे फोडणे असं म्हणतो ना आपण, त्याबद्दल पाठीमागे खडे फोडणे म्हणजे कुचेष्टा करणे, कुटाळी करणे. कुटी म्हणजे झोपडी, ती म्हणजे झोपडी. कुटुंब म्हणजे परिवार, कुटुंब म्हणजे परिवार. कुडी, शरीर, देह, दागिना. बरोबर. कुडी, 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 कुडी. आपण म्हणू कुडी. बरोबर. कुडी, प्राण असं वापरतो ना, तर शरीर, देह, दागिना. कुतूहल, उत्सुकता. कुत्रा, श्वान. बरोबर. कुंभाड म्हणजे लबाडी. आळ, कारस्थान, कट म्हणजेच कुंभाड.
कुरापत म्हणजे खोडी, एखाद्याची कुरापत काढणे म्हणजे खोडी करणे. कुरूप, विरूप, विद्रूप, हे जर एखादा दिसायला काय म्हणतात वेगळा आहे, वाईट आहे, त्याला कुरूप म्हणतो. कुशल म्हणजे हुशार, चतुर, बुद्धिमान, कुशल. कृपण, चिकू, चिकू म्हणजेच कंजूस, चिकू कंजूस, खंक, बरोबर, किंवा हिमटा, अनुदार म्हणजेच उदार नाही असा अनुदार, कंजूस. कृश म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, हळकुळा, आशक्त. आपल्याकडे एक पद्धत आहे ना, बालकांमध्ये म्हणतात त्याला, काय म्हणतात, कृश. कृश कृश ज्या बालकांचा व्यवस्थित विकास होत नाही त्याला काय म्हणतात रे, कृश. कृश म्हणजे बारीक, हळकुळा, अशक्त, किंवा आपण त्याला काय म्हणून बालकांना म्हणतात बघा, एक शब्द आहे, आठवत नाही आता, कृश. ज्याचं पोषण बरोबर झालं नाही असा बालक म्हणजेच कृश, बरोबर, कुशन, कृश. ओके, चला उत्तर द्या तुम्ही जमलं तर. ठीक आहे, पुढे जाऊ. केस म्हणजे रोम, केसांना रोम सुद्धा म्हणतात. कोंडा, भुगा, चुरा, भुई, तूस, बरोबर, किंवा मोड, कोंब, मोड, अंकुर. कोंब दोन प्रकारचे असतात. एक मटकी भिजत घालतो आपण, त्याला जे कोंब फुटतात त्याला मोड म्हणतात. आणि अंकुर म्हणजेच एखाद्या झाडाला पालवी फुटली त्याला अंकुर असं म्हणतात, कोंब म्हणतात, बरोबर. मोड, कोंब, बरोबर. कुष्ठरोग नाही रे बाबा, कुष्ठरोग नाही, कुपोषित. कुपोषित, कुष्ठरोग नाही, कुपोषित करेक्ट आन्सर. प्रफुल्ल बरोबर. मेनका मॅडम, कुपोषित, कुपोषित म्हणजे कृश. कुपोषित म्हणजे कृश, कृश म्हणजे कुपोषित, करेक्ट. बारीक, हडकुळा, अशक्त, कुपोषित. कुपोषित, 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 करेक्ट. पुढे जाऊ बघा. तर कोंब, मोड, अंकुर, कोठार, भांडार, बरोबर. कोमल, नाजूक, सुंदर, मऊ, मृदू म्हणजे कोमल. कोरडा, शुष्क, शुष्क म्हणजे कोरडा, ज्यात पाणी नाही याला आपण शुष्क म्हणतो, शुष्क. रखरखीत किंवा कोडिष्टक म्हणजे जळमट, कोडिष्टक म्हणजे जळमट. कोवळी म्हणजे कोमलता. क्रम म्हणजे रांग, ओळ, अनुक्रम म्हणजे क्रम. क्रीडा, लीला, खेळ, मौज, विहार. ही जी लीला आहे ना, लीला हा वेगळ्या अर्थाने वापरतो, पण त्याला सुद्धा क्रीडाच म्हणतात, बरोबर. जसं आपण एखाद्या ईश्वराची लीला म्हणतो, लीळा म्हणतो, लीला म्हणतो, बरोबर. तर ती त्यांची ते जगलेले जीवन किंवा त्यांची क्रीडा म्हणजे त्यांचे खेळ नाही, तर त्यांचं जीवनाला सुद्धा आपण लीला, क्रीडा असं म्हणतो, बरोबर. पुढे गेलो तर त्या बघा, आज 250 शब्द मी तुमचे तुम्हाला हयात करून दिलेले आहेत, 250. आता बघा, उद्या आपण आणखी 250 शब्द घेऊ समानार्थी शब्दांमध्ये, आणि नंतर मग इथून पुढे आपण वेगवेगळ्या कशाला जाऊ, तर शब्दांच्या ज्या काय समजा वेगवेगळ्या छटा आहेत त्या पाहणार आहेत. जसं समूहाला एक शब्द किंवा एका शब्दाचे अनेक अर्थ, बरोबर. एका शब्दाचे दोन दोन अर्थ, हे आपण उद्या पाहणार आहे. ठीक आहे, उद्या आपण ही गोष्ट पाहणार आहे. चला, कोणाला काय अडचण आहे का, बरोबर. जेवढे लोक लाईव्ह आहेत त्यांनी सगळ्यांनी एकदा मला